वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण अशी कल्पना करूया की एक खूप मोठं दुकान आहे आणि या दुकानाचा महसूल म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एकूण विक्री एका वर्षात तब्बल 38% वाढते. हां, म्हणजे तसं पाहिलं तर कोणत्याही व्यवसायासाठी ही खूपच चांगली प्रगती मानली जाते. हो ना, पण खऱ्या आश्चर्याची गोष्ट तर पुढेच आहे. याच दुकानाचा निव्वळ नफा म्हणजे सगळे खर्च वजा जाता मालकाच्या खिशात उरणारे जे पैसे असतात ते चक्क 84% वाढतात. बापरे, 84%? हे गणित कसं शक्य आहे? अगदी हाच प्रश्न पडतो. जेवढी विक्री वाढली त्याच्या दुप्पट वेगाने नफा कसा काय वाढू शकतो? आजच्या या आपल्या सखोल चर्चेमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. नक्कीच. आपल्याकडे आज एंजल वनच्या आर्थिक वर्ष 26च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4 FY26 चे काही अत्यंत महत्त्वपूर्ण आर्थिक निकाल, रिपोर्ट्स आणि व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण उपलब्ध आहे. हो, आणि या आकडे खूप काही सांगून जातात. होय, आणि आजची आपली ही मोहीम केवळ हे आकडे वाचून दाखवणे ही नाहीये, तर या आकड्यांच्या पलीकडे जाऊन ही कंपनी आता केवळ एक पारंपरिक शेअर दलाल राहिलेली नाही, तर एका महाकाय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्ममध्ये ती कशी रूपांतरित होत आहे हे उलगडून पाहणे हा आपला उद्देश आहे. अगदी बरोबर. कारण महसुलापेक्षा नफा अधिक वेगाने वाढणे हे एका अत्यंत निरोगी आणि भक्कम व्यवसायाचं लक्षण मानले जाते. बरोबर. मग आपण इथूनच सुरुवात करूया. या वाढीमागचं नेमकं विज्ञान काय आहे? हे कसं घडतंय? यामागे जे आर्थिक सूत्र काम करतं त्याला आपण ऑपरेटिंग लिव्हरेज असं म्हणतो. ऑपरेटिंग लिव्हरेज? हो, आणि तंत्रज्ञानावर आधारित जे व्यवसाय असतात ना, त्यामध्ये हीच सर्वात मोठी ताकद असते. म्हणजे बघा, जेव्हा एखादा व्यवसाय ॲप किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालतो, तेव्हा त्यांचे बहुतांश खर्च हे सुरुवातीलाच झालेले असतात. म्हणजे ॲप बनवण्याचा खर्च? अगदी. जसे की सर्व्हर उभारणे, कोडिंग धरणे किंवा मुख्य प्लॅटफॉर्म तयार करणे. याला आपण फिक्स्ड कॉस्ट म्हणतो. आता गंमत अशी आहे की ह्या प्लॅटफॉर्मवर 100 लोकांनी ट्रेडिंग केले काय किंवा 1,00,000 लोकांनी केले काय, कंपनीचा तो मूळ खर्च काही फारसा वाढत नाही. अच्छा, म्हणजे नवीन ग्राहक आला तरी तोच प्लॅटफॉर्म वापरणार? हो ना, नवीन युजर जोडण्यासाठी येणारा अतिरिक्त खर्च, ज्याला मार्जिनल कॉस्ट म्हणतात, तो जवळपास शून्याच्या बरोबर असतो. त्यामुळे जेव्हा कंपनीचा महसूल 38% वाढतो, तेव्हा तो पूर्ण वाढीव पैसा थेट नफ्यात रूपांतरित होतो. बापरे, म्हणजे त्यांना वाढलेल्या महसुलासाठी नवीन फॅक्टरी किंवा नवीन दुकाने उघडावी लागत नाहीत? अजिबात नाही. म्हणूनच इथे आपल्याला 84% थेट नफ्यातील वाढ पाहायला मिळते. यातून नफ्याचे मार्जिन अत्यंत वेगाने विस्तारते. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे आपण ज्या अहवालातील आकडे पाहतोय त्यामागचा अर्थ आपल्याला समजतो. जर आपण आकड्यांवर नजर टाकली तर महसूल 1,459 कोटींवर गेला हे केवळ महत्वाचे नाहीये, तर त्यातून निर्माण होणारा मूळ नफा किती आहे हे पाहणं रंजक ठरते. इथे एबिडामध्ये चक्क 75% वाढ नोंदवली गेली आहे. अगदी, आणि याचमुळे निव्वळ नफा 320 कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. होय, जो 84% वाढ दर्शवतो. तसाच शेअरमागे मिळणारा नफा म्हणजेच EPS मध्येही 82% उसळी आहे. पण इथे मला एका गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं. कोणत्या? आपण जर डिसेंबर 25च्या तिमाहीशी तुलना केली तर अवघ्या 3 महिन्यात महसूल 1,335 कोटींवरून 1,459 कोटींवर गेलाय आणि नफा 269 कोटींवरून थेट 320 कोटींवर पोचलाय. हे आकडे नक्कीच खूप प्रभावी आहेत ना? पण इथे माझ्या मनात एक संशय असा निर्माण होतो की शेअर बाजारात सध्या जी एक प्रकारची तेजी किंवा उत्साहाचं वातावरण आहे, त्याचा हा परिणाम असू शकतो असं तुम्हाला म्हणायचंय? हो, अगदी तेच. एखाद्या तिमाहीत बाजारात अचानक खूप उलाढाल झाली म्हणून हे आकडे असे फुगलेले असू शकतात. हे आकडे खरोखरच दीर्घकालीन सातत्यपूर्ण वाढीचे लक्षण आहेत की केवळ एका लकी तिमाहीचा परिणाम आहे? हे कसं ठरवायचं? संशय अतिशय रास्त आहे आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या उत्पन्नाच्या मुळाकडे जावं लागेल. कंपनीकडे जो पैसा येतोय तो नक्की कुठल्या मार्गाने येतोय, म्हणजेच त्यांचं बिझनेस मिक्स काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे ते पैसे नक्की कमवतात कसे? हो,
उपलब्ध आकडेवारीनुसार त्यांच्या एकूण महसुलापैकी तब्बल 47% वाटा हा फ्युचर्स अँड ऑप्शन्स किंवा ज्याला आपण F&O म्हणतो त्या ब्रोकरेजमधून येतो. F&O म्हणजे ते जे खूप वेगाने चालणारं ट्रेडिंग असतं तेच ना? बरोबर. हे पारंपरिक गुंतवणुकीसारखे नसते, जिथे एखादा शेअर घेऊन तो आपण वर्षानुवर्ष ठेवतो. हे अत्यंत वेगाने चालणारे हाय फ्रिक्वेन्सी सौदे असतात. लोक बाजाराच्या भविष्यातील चढ उतारांवर आपले आडाखे बांधत असतात. अशा प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये सौद्यांची संख्या प्रचंड असते आणि प्रत्येक सौद्यामागे कंपनीला आपली ब्रोकरेज फी मिळते. या व्यतिरिक्त त्यांच्या उत्पन्नातील 31% वाटा हा व्याजातून मिळतो, जो बऱ्याच अंशी मार्जिन ट्रेडिंगशी जोडलेला असतो. बापरे, हे ऐकल्यावर तर एक वेगळं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. जर निम्म्याहून अधिक महसूल अशा प्रकारच्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमधून येत असेल तर हे थोडक्यात एका कॅसिनोसारखं चालत असावं. कॅसिनो म्हणजे कसं? म्हणजे बघा ना, कॅसिनोमध्ये लोक जिंकत आहेत की हरत आहेत याच्याशी हाऊसला म्हणजेच मालकाला काही देणं घेणं नसतं. हां, अगदी बरोबर. जोवर लोक टेबलावर पैजा लावत आहेत, खेळत आहेत, तोवर मालकाला प्रत्येक डावामागे आपली निश्चित फी मिळत राहते. एंजल वनच्या बाबतीतही हेच घडत असावं. बरोबर आहे. जोपर्यंत बाजारात प्रचंड उलथापालथ होत आहे आणि लोक दररोज F&O मध्ये लाखो सौदे करत आहेत, तोपर्यंत कंपनीला नफा मिळत राहील. म्हणजेच हा व्यवसाय पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीसारखा आहे. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. जोवर शेअर बाजारात तेजी आहे आणि लोक ट्रेडिंग करत आहेत, तोवर पीक चांगलं येईल. पण दुष्काळ पडला म्हणजे मार्केट पडले किंवा साईडवेज गेले तर काय, हा नफा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळू शकतो. हे तुमचं कॅसिनोचं आणि पावसाचं उदाहरण या परिस्थितीला तंतोतंत लागू पडते. बाजारातील व्हॉल्यूम हे त्यांच्या नफ्याचं मुख्य इंजिन आहे हे खरं, पण तोच त्यांचा सर्वात मोठा सायक्लिकल रिस्क किंवा चक्रीय धोका आहे. आणि या व्यतिरिक्त आणखी एक मोठा धोका इथे लपलेला आहे, तो म्हणजे रेग्युलेटरी रिस्क. म्हणजे नियमांमधले बदल? होय. F&O मध्ये सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून सेबी सारख्या नियामक संस्था नेहमीच लक्ष ठेवून असतात. जर उद्या सेबीने ठरवले की F&O ट्रेडिंगवर काही कठोर निर्बंध आणायचे आहेत किंवा मार्जिनचे नियम बदलायचे आहेत, तर काय होईल? रातोरात या ट्रेडिंगच्या व्हॉल्यूममध्ये मोठी घट होईल. अगदी. आणि जर 47% उत्पन्न अशा एकाच असुरक्षित स्रोतावर अवलंबून असेल तर दीर्घकालीन स्थिरतेसाठी तो खूप मोठा धोका मानला जातो. म्हणूनच एकाच प्रकारच्या उत्पन्नावर विसंबून राहण्याची ही जोखीम कमी करणे कंपनीसाठी अनिवार्य बनले होते. अच्छा, आणि इथूनच त्यांच्या व्यवसायाच्या दुसऱ्या अधिक महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात होते असं मला दिसतंय. हो, धोरणात्मक बदल. जर हाऊसला माहीत असेल की मुख्य खेळावर कधीही निर्बंध येऊ शकतात, तर त्यांना त्याभोवती एक हॉटेल, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल उभा करावा लागेल, जेणेकरून ग्राहक नुसते खेळायलाच नाही तर इतर सुविधांसाठीही तिथे येतील. अगदी बरोबर ओळखलत. अहवालातील माहितीतून हे स्पष्ट होतंय की एंजल वन आता वेगाने म्युच्युअल फंड्स आणि वेल्थ मॅनेजमेंट क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवत आहे. त्यांचा विस्तार चालू आहे. हो, त्यांचे म्युच्युअल फंड्सचे AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट तब्बल 16-17 अब्ज रुपयांवर पोहोचले आहे. AUM म्हणजे ग्राहकांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवलेली एकूण रक्कम ना? होय. तसेच वेल्थ मॅनेजमेंटचे AUM 100.8 अब्ज रुपयांवर आहे आणि त्यांचा क्रेडिट किंवा कर्ज देण्याचा व्यवसायही खूप वेगाने वाढत आहे. पण इथे मला एक विरोधाभास वाटतो. कोणता? म्युच्युअल फंड्समधनं F&O सारखा रातोरात प्रचंड ब्रोकरेज का पैसा तर मिळत नाही. म्हणजे तिथे कमिशन खूप कमी असतं. मग कंपनी असा कमी मार्जिनचा व्यवसाय का वाढवू पाहतीये? यामागचं अर्थकारण अतिशय धोरणात्मक आहे. हे खरे आहे की म्युच्युअल फंड्स किंवा वेल्थ मॅनेजमेंटमधनं लगेच मोठा नफा मिळत नाही, पण हा महसूल अत्यंत स्थिर असतो. स्थिर म्हणजे नेहमी येत राहतो. हो. याला आपण स्टिकी रेव्हेन्यू म्हणतो. जेव्हा एखादा ग्राहक SIP सुरू करतो तेव्हा तो पैसा अनेक वर्ष तिथेच राहतो. दर महिन्याला कंपनीला त्यातून एक निश्चित आणि शाश्वत उत्पन्न मिळत राहते. बाजाराच्या रोजच्या चढ उतारांचा या उत्पन्नावर थेट आणि तत्काळ परिणाम होत नाही. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा ॲन्युइटी बिझनेस आहे. अगदी बरोबर. आणि याशिवाय जेव्हा एखादी कंपनी ग्राहकाला शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड आणि कर्ज अशा सर्व सुविधा एकाच छताखाली देते, तेव्हा तो ग्राहक तो प्लॅटफॉर्म सोडून दुसऱ्या स्पर्धकाकडे जाण्याची शक्यता अत्यंत कमी होते. म्हणजे याचा अर्थ असा का की एंजल वन आता फक्त एक शेअर ट्रेडिंग ॲप राहिलं नसून ते एक संपूर्ण आर्थिक सुपरमार्केट बनण्याच्या मार्गावर आहेत? हो, एक संपूर्ण फायनान्शियल इकोसिस्टम जिथे ग्राहकांना सर्व काही एकाच छताखाली मिळेल. कमाल आहे.
आणि इथेच तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI चा उल्लेख अहवालात येतो. हे सुपरमार्केट चालवण्यासाठी ते तंत्रज्ञानाचा कसा वापर करत आहेत हे पाहणं खूप रंजक आहे. हो, कारण हा एवढा मोठा विस्तार AI शिवाय अशक्य. बरोबर. कारण जेव्हा लाखो ग्राहक एकाच वेळी विविध आर्थिक निर्णय घेत असतात तेव्हा त्यांना योग्य तो पर्याय सुचवण्यासाठी केवळ माणसे पुरेशी नसतात. तिथे AI आणि अल्गोरिदम्स काम करतात. अगदी. हे अल्गोरिदम्स ग्राहकांच्या डेटावरून त्यांच्या गरजा अचूक ओळखतात. AIचा वापर करून ते ग्राहकांच्या आर्थिक सवयींचे सखोल विश्लेषण करतात. म्हणजे एखादा ग्राहक कशा प्रकारची जोखीम घेऊ शकतो हे ते ओळखतात. हो, त्याची गुंतवणूक करण्याची पद्धत काय आहे हे ओळखून त्याला अगदी वैयक्तिकृत सूचना दिल्या जातात. म्हणजे विचार करा, जर एखाद्या ग्राहकाने F&O मध्ये नुकतंच नुकसान सोसलं असेल तर ते त्याला थांबवतील. थांबवणार नाहीत, पण अल्गोरिदम त्याला हळूच कमी जोखमीच्या म्युच्युअल फंड्सकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतो. अरे वा, म्हणजे हे केवळ एक साधं ॲप राहिलेलं नाहीये. नाही, ते ग्राहकांचे आर्थिक वर्तन ओळखून त्यांना नज करणारे म्हणजेच हळूच योग्य दिशेला ढकलणारे एक स्मार्ट इंजिन बनत आहे. पण हे असे एक विशाल इकोसिस्टम उभं करणं आणि नवीन ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवर खेचून आणणं हे काही स्वस्त काम नक्कीच नाहीये. अजिबात नाही. अहवालाच्या पुढच्या भागात आपण जो खर्चाचा आकडा पाहतो तो खरंच डोळे विस्पारणारा आहे. कंपनीने IPL मार्केटिंग आणि ब्रँडिंगवर प्रचंड पैसा खर्च केला आहे. हो, आणि तो आकडा खूप मोठा आहे. हो ना. स्वतः व्यवस्थापनाने असा इशारा दिलाय की आर्थिक वर्ष 27च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे Q1 FY27 मध्ये या मार्केटिंग खर्चामुळे नफ्याच्या मार्जिनवर मोठा दबाव येऊ शकतो. आता इथे माझ्यासारख्या एखादा गुंतवणूकदाराला नक्कीच घाम फुटेल. आपण सुरुवातीला बघितलं की त्यांचा नफा 84% वाढलाय. पण हा IPLचा अवाढव्य खर्च त्या नफ्याला अल्पमुदतीत खाऊन टाकणार असेल तर हा खर्च खरोखरच सार्थ आहे का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. म्हणजे IPLमध्ये जाहिरात करणं म्हणजे शहरातला सर्वात महागड्या आणि मोठ्या होर्डिंगवर स्वतःचं नाव झळकवण्यासारखं आहे. पण एवढा अवाढव्य खर्च करून खरोखरच दीर्घकालीन निष्ठावान ग्राहक मिळतात का, की यामुळे फक्त पहिल्या तिमाहीच्या नफ्यावर अनावश्यक दबाव येईल? पण जेव्हा आपण एका फिनटेक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून याकडे पाहतो तेव्हा इथे 2 अत्यंत महत्वाचे घटक काम करतात. कोणते? कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे CAC आणि लाईफ टाईम व्हॅल्यू म्हणजे LTV. थोड्या सोप्या भाषेत सांगाल? नक्कीच. जेव्हा आर्थिक सेवांचा विषय येतो तेव्हा विश्वास ही सर्वात मोठी करन्सी असते. लोक आपला कष्टाचा पैसा अशाच प्लॅटफॉर्मवर गुंतवतात ज्यावर त्यांचा विश्वास असतो. हे अगदी खरंय. आता IPL सारख्या देशातील सर्वात मोठ्या मंचावर जाहिरात करणे हे केवळ नाव दाखवणे नाहीये. तो एक अत्यंत प्रबळ ट्रस्ट सिग्नल आहे. जेव्हा एखादा नवीन ग्राहक तुम्हाला इतक्या मोठ्या मंचावर पाहतो तेव्हा तो ॲप डाउनलोड करताना त्याच्या मनातील शंका बऱ्याच अंशी दूर झालेली असते. अच्छा, म्हणजे ग्राहक मिळवण्याचा पुढचा मार्ग सोपा होतो. अगदी. यामुळे डिजिटल माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्याचा जो खर्च असतो तो दीर्घकाळात कमी होतो. म्हणूनच व्यवस्थापनाचा दृष्टिकोन असा आहे की हे खर्च नसून ब्रँड आणि तंत्रज्ञानातील गुंतवणूक आहेत. एकदा का तो ग्राहक या त्यांच्या सुपरमार्केटमध्ये आला आणि त्याने म्युच्युअल फंड किंवा कर्ज यांसारख्या सेवा घेण्यास सुरुवात केली की त्याच्याकडून मिळणारा दीर्घकालीन नफा म्हणजे LTV या सुरुवातीच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो. याचा अर्थ असा की IPLचे होल्डिंग तात्पुरते महाग वाटले तरी ते ग्राहकांना दुकानात खेचून आणण्यासाठी आवश्यक आहे. होय. आणि व्यवस्थापनाच्या मते सुरुवातीच्या काही तांत्रिक आणि नियमनात्मक आव्हानानंतर आता त्यांचा व्यवसाय अधिक स्थिर होत आहे आणि नफ्याचे मार्जिन पुन्हा रुळावर येत आहे. या सगळ्या विश्लेषणाचा एकत्रित विचार केला तर आपल्याला आव्हानातून एक निष्कर्ष काढता येतो. आणि तो निष्कर्ष खूप सकारात्मक आहे. हो. अहवालामध्ये एंजल वनला स्ट्रॉंग म्हणजेच मजबूत असे रेटिंग दिले गेले आहे. अल्पमुदतीत IPL आणि कर्मचाऱ्यांवरील वाढीव खर्चामुळे स्टॉकवर किंवा नफ्याच्या आकड्यांमध्ये थोडी अस्थिरता नक्कीच पाहायला मिळू शकते. पण जर त्यांचा हा एकांगी ब्रोकरकडून बहुआयामी फिनटेक इकोसिस्टम बनण्याचा प्रयोग यशस्वी झाला तर दीर्घ मुदतीत प्रचंड वाढीची शक्यता निर्माण होते. आणि मी यात आणखी एका गोष्टीची भर घालेन. या दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेला एका अत्यंत अनुकूल परिस्थितीची म्हणजेच एका मोठ्या टेलविंडची जोड मिळत आहे. टेलविंड म्हणजे नक्की काय? ती म्हणजे भारतातील बचतीचे झालेले फायनान्शियलायझेशन आणि सध्या सुरू असलेली रिटेल इन्व्हेस्टिंग बूम. ही एक ऐतिहासिक सामाजिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे जी आपण सध्या अनुभवतोय. आहा, म्हणजे
पारंपरिक गुंतवणुकीतून बाहेर पडणे. हो. एक काळ असा होता जेव्हा आपल्या बचतीचा पैसा प्रामुख्याने सोन्यात, रिअल इस्टेटमध्ये किंवा बँकेच्या मुदत ठेवीमध्ये म्हणजे FD मध्ये अडकवून ठेवला जायचा. हो, आपल्या आधीच्या पिढ्यांनी तेच केलं. तिशी जोडत आहे. हा पैसा आता अधिक लिक्विड आणि फायनान्शियल उत्पादनांमध्ये वळत आहे. खरंच हा एक खूप मोठा बदल आहे. ही संपूर्ण देशासाठीच एक मोठी लाट आहे. जेव्हा तुम्ही अशा मोठ्या लाटेला AI आणि तंत्रज्ञानाची जोड देता तेव्हा वाढीला कोणतीही सीमा राहत नाही. अँजल वन नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन स्वतःचा विस्तार करत आहे. बचतीचे हे फायनान्शियलायझेशन ही खरोखरच एक मोठी क्रांती आहे. आपण आजच्या या चर्चेची सुरुवात एका साध्या प्रश्नाने केली होती. महसुलापेक्षा नफा कसा वेगाने वाढतो? तिथे आपण ऑपरेटिंग लिव्हरेजची ताकद समजून घेतली. त्यानंतर आपण त्या नफ्यामागे लपलेला F&O ट्रेडिंगचा आणि त्यांच्या त्या कॅसिनो मॉडेलचा धोका पाहिला. बरोबर. आणि त्या धोक्यावर उपाय म्हणून हे संपूर्ण आर्थिक सुपरमार्केट कसं उभं राहत आहे, जिथे ग्राहकांना AIच्या मदतीने गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले जाते, हेही आपण सविस्तर पाहिले. तसंच अल्पमुदतीचे ब्रँडिंगचे खर्च हे दीर्घकालीन निष्ठावान ग्राहक मिळवण्यासाठीची गुंतवणूक कशी ठरतात याचं गणितही उलगडलं. अगदी बरोबर. पण या संपूर्ण विश्लेषणातून मला एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतोय, जो आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगातील आपल्या सर्वांच्याच आर्थिक भविष्याशी जोडलेला आहे. कोणता मुद्दा? जर अँजल वन सारख्या कंपन्या आज AI आणि अल्गोरिथमचा वापर करून गुंतवणुकीची संपूर्ण प्रक्रिया इतकी सोपी, जलद आणि प्रत्येकाच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार अगदी अचूकपणे वैयक्तिकृत करत आहेत, तर एक मोठा प्रश्न उभा राहतो. अशा परिस्थितीत भविष्यात पारंपरिक मानवी गुंतवणूक सल्लागारांची खरोखरच काही गरज उरेल का? खरंच खूप सखोल विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो ना. जेव्हा एखादे सॉफ्टवेअर माणसापेक्षा वेगाने आणि अधिक अचूक डेटा विश्लेषण करून तुम्हाला कधी, कुठे आणि किती गुंतवणूक करायची हे सांगू शकेल, तेव्हा ही आपली संपूर्ण आर्थिक व्यवस्था कशी दिसेल? कदाचित पूर्णपणे वेगळी असेल. येत्या काही वर्षात आपली संपूर्ण संपत्ती केवळ अल्गोरिथम्स आणि ऑटोमेटेड फिनटेक प्लॅटफॉर्म्सद्वारे चालवली जाईल अशी शक्यता आता नाकारता येत नाही. आपल्या दैनंदिन आर्थिक निर्णयांवर आज तंत्रज्ञान किती प्रभाव टाकत आहे आणि भविष्यात ते आपल्याला कसे आकार देईल, हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. केवळ नफ्या-तोट्याचे आकडे पाहण्यापेक्षा हे तंत्रज्ञान आपला पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कसा बदलत आहे हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरेल. इथेच आपण आजची ही चर्चा थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.